हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर आजचा व्हिडिओ हा फ्रीज क्लिनिंगबद्दलचा आहे आणि तसंच काही म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टीत पैशांची कशी बचत करू शकतो त्याबद्दल पण आहे. तर चला मग व्हिडिओला केलेली सुरुवात. तर माझं बाकीचं काम झालेलं आहे. किचन ओटा फक्त क्लीन करायचा राहिला आहे आणि किचनमधली फरची बाकीचं सगळं आवरलेलं आहे. तर आता मी फ्रीजमधले सगळे जे भाज्या वगैरे ठेवायचे बॉक्स असतात ना ते सगळे काढून घेतलेत आणि ते सगळे इथे क्लीन करून घेते. ह्यावेळेस काहीच भाजीपाला शिल्लक राहिला नाही कारण मी मागच्या वेळेस भाज्या आणायलाच नव्हते गेले. थोडीशी मागच्या वेळेस आणलेली थोडीशी होती शिल्लक त्याच्या आधी आणलेली, त्यामुळे मग परत भाज्या आणायलाच गेले नव्हते मागच्या बाजाराच्या वेळेस. तर मग त्यामुळे आता सगळे डबे वगैरे रिकामे झाले. तर म्हटलं आता सगळे फ्रीजमधले डबे वगैरे घासून घ्यावेत आणि थोड्या वेळ उन्हात पण ठेवणार आहे त्यांना, म्हणजे उन्हाने चांगले निथळते आणि क्लीन पण होते व्यवस्थित. फ्रीजमध्ये कसं जरा भाजीपाला असतो, दूध वगैरे असतं तर मग वास लागतो, त्यामुळे म्हटलं थोड्या वेळ धुवून असे उन्हात पण ठेवावे जाळीत. तशीच जाळी मी उन्हात ठेवेन आता. आणि कसं आहे ना, आपण सारखं भाजीपाला आणला ना तर मग तो 8 दिवसाला उडत पण नाही आणि थोडंफार राहतो पण शिल्लक त्यातला. असं नाही की सगळाच संपून जातो 8 दिवसातच. बऱ्याचशा 2-4 वस्तू शिल्लक राहतात त्यातल्या आणि त्यामुळे मग जास्त भाजीपाला आणण्याची गरज पडत नाही. आणि तसं पण भाजीपाला जर असेल तर मग बाकीचं काही करण्यात येत नाही. उदाहरणार्थ कडधान्य वगैरे म्हणजे मटकी, मूग, तर ते पण खाण्यात आलं पाहिजे. त्यामुळे मग मी मागच्या वेळेस भाज्या आणायलाच गेले नव्हते आणि त्याच्यामुळेच मग मटकी, मूग, हरभरे हे पण आपल्या खाण्यात येतं. आपण तर खाऊ शकतो पण मुलांच्या पण पोटात गेलं पाहिजे. त्यामुळे मग जर भाज्या नसतीलच घरात तर मग ते पण खातात. तर अशाच मग छोट्या छोट्या गोष्टीत आपण पैशाची बचत करू शकतो. जर भाजीपाला थोडाफार शिल्लक असेल तर मग भाजी आणण्याची गरज नाही आणि आपण कडधान्य पण वापरून मग कडधान्याचा वापर करतो भाजीपाल्यात. मग तेवढीच आपली म्हणजे थोडीशी पैशाची बचत होती, कारण भाजीपाला जर नाही आणला तर तेवढेच 400-500 रुपये वाचतात. मग 400-500 तर काय थोडे झाले का? अशा प्रकारे तुम्ही थोडीफार अशी बचत करू शकता. त्याचबरोबर जे आपण म्हणजे दुसऱ्या आपण जे काही लिक्विड वगैरे आणतो भांड्यासाठी किंवा टॉयलेट बाथरूमसाठी, तर ते पण आपण म्हणजे दररोजच टॉयलेट बाथरूम आपण क्लीन करतो. पण जर एखाद्या वेळेस जर नसलंय खराब तर मग नाही क्लीन केलं तरी जमतं. ज्या दिवशी म्हणजे दररोजच क्लीन करणं गरजेचं आहे, मी असं नाही म्हणत की नाही आहे म्हणून, पण जर एका दिवशी एवढं खराब नसेल तर मग ठीक आहे, एका दिवशी चलतं. मग तेच लिक्विड थोडंफार बचत होतीच की. तर असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं ते पण सांगा मला कमेंट करून. त्याचबरोबर आपण जे शेंगदाणे वगैरे कुणाकुणाला सवय असते की भाजीला खूप शेंगदाणे टाकायची, खूप शेंगदाण्याची भाजी पण छान नाही लागत. त्यामुळे थोडी शेंगदाणे वापरून पण आपण छान अशी भाजी करू शकतो. त्याचबरोबर जास्तच म्हणजे नेहमीच शेंगदाण्याची भाजी करण्यापेक्षा कधी टोमॅटो, कांद्याचा वापर करून पण भाजी होती. म्हणजे असे तिथं पण शेंगदाण्याची वगैरे बचत होती. मी असं नाही म्हणत की म्हणजे तुम्ही पूर्णच बचत करा, पण म्हणजे आपल्या पोटात पण गेलं पाहिजे ना, आपण खाल्लं पण पाहिजे आणि थोडीफार बचत पण झाली पाहिजे. तर अशा दृष्टीने सांगते मी. चला तर मग मी माझं हे आवरून घेते. सगळं डबे वगैरे सगळे घासून झालेत माझे फ्रीजमधले. आता मी फ्रीजच्या 2 जाळ्या आहेत त्यात पण धुवून घेतल्या आणि बाकीचे फ्रीजमधले 2 डबे आहेत ना अजून मी ते ठेवून दिलेले आहेत, कारण हे जे आपले फ्रीजचे डबे आहेत ना ते बसत नाहीत त्यामुळे. तर मी इथे ना आज फ्रीजची जागा चेंज करावी म्हटलं
तर असे छोटे मोठे बदल घरात नेहमी केले पाहिजे. कसं आहे, आपल्याला पण फ्रेश वाटतं मग असे छोटे मोठे बदल केले तर. मी तर नेहमी करत असते. पहिल्यांदी दुसऱ्या साईडला होतं फ्रीज, आता नंतर मग इकडं घेतलं. म्हटलं बरं जरा बदल होईल काहीतरी. आणि लाईट नसल्यावर फ्रीजचं पाणी पण गळतं, त्यामुळे म्हटलं दारापाशी असलं म्हणजे तेवढ्या जागेत पुसता पण येतं, सगळीकडे होत नाही पाणी. तर चला मग मी थोडंसं आहे ना इथं बकेटमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यात थोडंसं शॅम्पू टाकलं. तर शॅम्पूने चांगलं पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग परत एकदा साध्या पाण्याने पण पुसणार आहे. माझं फ्रीज काय एवढं मोठं नाही, छोटंच आहे. ते म्हणजे लग्नात आलेले तेच आहे, मी काय घेतलं नाही अजून हे चांगलं चालतं आहे, त्यामुळे घेण्याचा काय प्रश्न येत नाही. जर हे खराब झालं तर मग घ्यावंच लागेल, पण आता सध्या तर हे चालतं आहे त्यामुळे दुसरं तर काय घेणार नाही आहे. ज्यावेळेस मग खराब होईल त्यावेळेस मग घेता येईल दुसरं. भाजीपाला असतो फक्त आणि काही जॅम वगैरे असतात आणि तुपाचे एखादा डब्बा असतो. आणि आता थंडी आहे त्याच्यामुळे दूध वगैरे तर काही ठेवण्यात येत नाही पावसामुळे. उन्हाळ्यातच दुधाचं म्हणजे दुधाला उन्हाळ्यातच लागतं, दही पण उन्हाळ्यातच लागतं, त्यामुळे आता पावसाळ्याचं एवढं दही पण नाही खात कोणी, त्यामुळे एवढं काही फ्रीजमध्ये ठेवायला नाही, फक्त भाजीपालाच ठेवते आता सध्या तरी. असं मी सगळीकडून पुसून घेते फ्रीज. ज्यावेळेस आम्ही इकडे शिफ्ट झालो होतो ना त्यावेळेस मी पूर्ण फ्रीज क्लीन केलं होतं, एकदम छान व्यवस्थित घासून वगैरे काढलं होतं. आणि आज पण मला आहे ना फ्रीज खालचं स्टँड घासायचं होतं, पण मला एकटीला काय ते काढता येईना फ्रीज खालचं स्टँड, त्यामुळे ते तसंच ठेवलं. म्हटलं मग संध्याकाळी आले ना तर त्यांच्याकडून काढून घेता येईल आणि मग करता येईल क्लीन, मग परत ठेवता पण येईल. सकाळी माझ्या लक्षातच नाही की फ्रीजचं स्टँड काढून घ्यावं म्हणून, तर मी काढलं नाही, त्यामुळे मग आता मला एकटीला पण जमाना ते काढायला. तर आता मी सगळं फ्रीज पुसलं आहे आणि पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने परत पुसून घेणार आहे. आता आतून झालं आहे पुसून, म्हटलं बाहेरून पुसून घ्यावं. तर इथं पुसून घेते मी सगळं व्यवस्थित आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. तर असं नाही की घरात खूप काम नसतं, तर घरात खूप काम असतं, केलं तर खूप काही असतं. तर असंच मी नेहमी काम काही ना काही करतच असते, कारण सगळे जातात जिकडं तिकडं, मग घरी पण एकटीला बोर होतं, त्यामुळे मग आणि हे काम तर करणं गरजेचंच आहे, फ्रीज वगैरे क्लीन करणं, कारण फ्रीजमध्ये पण म्हणजे वास वगैरे लागतो ह्या भाज्या त्या भाज्या किंवा दुधाचा दह्याचा, त्यामुळे मग फ्रीज पण
निदान 8 दिवसातून एकदा क्लीन करणं तरी गरजेचंच आहे. तर माझं फ्रीज इथं सगळं पुसून झालं आहे. नंतर मी हे चांगल्या पाण्याने पण पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर मग खाली थोडंसं ओलं झालं होतं, तर ते ओलं पण मी आता पुसून घेते. आणि हे ओलं पुसल्याच्या नंतर मग मी लगेचच काय लावणार नाही सामान. थोडे डबे वगैरे सुकले ना तर मग लावेन. आणि एका ताईंची कमेंट होती की तुमची ना म्हणजे त्यांनी 2-3 वेळेस कमेंट केली होती की तुमची मागची ही गॅलरी ना भांडे धुण्याची ती किती फुटाची आहे. तर त्यांना मी सांगितलं होतं 3 फुटाची आहे म्हणून. पण त्यांनी पुन्हा कमेंट केली की मला गॅलरी दाखवा म्हणून. तर त्यांच्यासाठी मी इथं म्हणजे त्या ताईंना बघायची होती गॅलरी मागची, तर ती गॅलरी मी त्यांना दाखवते इथं. आणि आज पण थोडा थोडा पाऊस येतो आहे, म्हणजे खूप नाही येते पण असं रिमझिम येते आज पण. आणि पोर्च वगैरे खूप खराब झाला होता, तर मी आज परत पुसून काढला सगळा मॉपनी. तर ही इकडली गॅलरी अशी आहे आणि हा बाहेरचा पोर्च आहे. तर गाडी वगैरे वर घेण्यात येते, तर पोर्चमध्ये पण भरपूर धूळ होती, त्यामुळे मग धुवा लागतो पोर्च पण सारखा. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.